अहिल्यानगर जिल्ह्यातील 132 खात्यांना भोंदू अशोक खरात वारसदार। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। भोंदू अशोक खरात याच्या फसवणूक प्रकरणाचा तपास हा जसजसा पुढे सरकतोय तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे। शिर्डीतील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक मोठा आर्थिक घोटाळा लागला असून खरातने राहता, शिर्डी, कोपरगाव या परिसरातील पतसंस्थांमध्ये तब्बल 132 बनावट बँक खाती उघडून कोट्यावधी रुपयांची उलाढाल केल्याचं उघड झालं आहे। विशेष म्हणजे या सर्वच खात्यांचा वारसदार अशोक खरात असल्याचीही माहिती आहे। यात प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलीच्याही नावाचं खातं असल्याची माहिती समोर आली आहे। खरात हा सावकारीचं काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता। यातील अनेक व्यवहार हे समता व जगदंबा या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहेत। त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली आहे। कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये एकूण 57 खातेदारांनी 100 खाती उघडली आहेत। या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणजेच वारसदार म्हणून अशोक खरात याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून 78,99,000 त्यात शिल्लक दिसत आहेत। यामध्ये 8 खाती ही खरात कुटुंबियांची व 2 खाती शिर्डीमध्ये खरातवर जो सावकारीचा गुन्हा दाखल झाला त्यातील आरोपी बातके कुटुंबियांची आहेत। यामध्ये चाकणकर नावाचाही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे, त्यामुळे तोच हे व्यवहार करत होता असाही संशय आहे। सिन्नर येथील जगदंबा नागरी पतसंस्थेमध्ये एकूण 32 खातेदारांनी खरातसाठी खातं उघडलं असून त्यावर 2,74,00,000चा व्यवहार झालेला दिसतो। जगदंबा पतसंस्थेचे संस्थापक आवारे यांनी खरातवर पुस्तक लिहिलं असून तो खरातच्या धार्मिक ट्रस्टवरही विश्वस्त होता। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून खातेदारांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे। आता खरातची आणखी कोणत्या पतसंस्था व बँकेत खाती आहेत याचाही शोध घेतला जात आहे। आता हा नाशिकचा आशिक असलेला अशोक खरात हा स्वतः तर फ्रॉड आहेच, मात्र त्यासोबत त्याच्या पत्नीचे देखील काही कारनामे सगळ्यांसमोर आले। खरातची पत्नी कल्पना विरुद्ध सावकारी व जमीन बळकावल्या प्रकरणी शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालाय। कल्पना पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे। अशोक खरात सोबतचे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो पाहिल्यावर आता या प्रकरणात चाकणकर या आडनावाचा उल्लेख झाल्यावर आपल्या सगळ्यांसमोर हा प्रश्न असेल की या प्रकरणातील चाकणकर नेमकं कोण आहे। आता खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी नावं सांगण्यास नकार दिलाय। मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा 2 नावांनी खाते असल्याची माहिती समोर आली आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचं देखील नाव प्रतिभा आहे, त्यामुळे आता हा संशय अधिकच गडद झालाय। आता अजून या भोंदू बाबा खरातचे कोणकोणते प्रताप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहेत तेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।